हे ना पॅरासाइट आहे, पॅरासाइट. लोकांच्या जीवावर जगायला हिला आवडतं, घाणेरडी सवय यायची. बाकी सगळं ऐकत उभी राहणार आहेस? एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी, इम्पॉर्टंट कॉल आहे, घ्यावा लागेल. तोपर्यंत चहा घेते. घेतो. बी कम्फर्टेबल. हो हो आलेच मी. येस, टेक युअर टाइम. हॅलो. तिलोत्तमा आंटीने आपल्याला टोमणा मारला का? दुसऱ्यांच्या जीवावर जगतोय मी. काही बोलतस तू, इथेच बस, हलू नकोस, मी आलेच. तारा, कधी आलीस? हे काय आत्ताच? एकटी आलीस? नाही नाही, मम्मा पण आली आहे. ती जरा किचन मध्ये. अच्छा. बसू? ऑब्विसली तुझंच घर आहे. हा, चहा घे ना. थँक्यू. तू पण घे ना. गुलाबी धांदले वाफळला पिरमाची मोगरी मलमल. गोड आहेस? गोड आहे चहा. चहा गोड आहे ना? ओधाळली दंगेले जीव घेणी दंगेले वाफळला पिरमाची मोगरी मलमल. पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन. उन उन वटातून गुलाबी धांदल वाफळल पिरमाची मोगरी मलमल. अच्छा, म्हणजे इथे राहतेस तू? छान सेटअप केलाय. अंथरूण वगैरे सगळं सगळं इथेच. सावली, किचन मध्ये राहतेस तू? हा, विठ्ठला, अरे काय हे दाखवतोयस बाबा? आमची सावली, या मेंदळे घराण्याची सून, तिची ही अवस्था, अशा स्थितीत राहते ती इथे. काय दाखवतोयस रे बाबा हे? हा, आम्ही तरी काय करू शकतो ना, जशी पांडुरंगाची मर्जी. वाईट वाटतंय ग सावली तुला असं बघून. म्हणजे हे बघ ना, हे म्हणजे असं झालं की एखाद्या भुकेल्याच्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट आहे, पण खाणार कसं? तोंड बांधलंय ना त्याचं. वाईट वाटतंय ग, वाईट वाटतंय. पण खरं सांगू का सावली,
नशिबाने तुला हे सगळं मिळालं खरं, पण ते उपभोगायची तुला अक्कलही नाहीये आणि तुझी लायकी नाहीये. काय ग सावली, तुझी ही अवस्था तुझ्या घरी तुझ्या वडिलांना माहितीये का? हा, तुझ्या आई वडिलांना, बाबांना तुझ्या माहितीये? बापरे, मला तर विचार करूनच कसं होतंय. त्यांना जर कळालं तुझी ही अशी अवस्था आहे तर हार्ट अटॅकच येईल ग त्यांना. शेवटी तू त्यांची मुलगी आहेस, त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांना हे कळायलाच हवं. आम्ही फोन करून त्यांना बोलून घेते. हा, मी हात जोडून विनंती करते, पण माझ्या बाबांना नका सांगू, नाही सहन होणार त्यांना. खरंच नाही सहन होणार. खरंच सहन होणार नाही. लग्नात तुझी ती अवस्था बघून तुझ्या बाबांच्या छातीत कळ आली होती ग, आणि आता तुझी ही अवस्था बघून जीव वगैरे देतील का तुझे बाबा? माई असं नका बोलू. नाही, असं व्हायला नको. विठ्ठला तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा, काहीतरी मार्ग दाखव. विठ्ठलाने मार्ग दाखवला सावली, मार्ग दाखवला. असं व्हायला नकोय ना. मग आता एक करायचं, आता मी जे सांगेल ते ऐकायचं. ऐकशील ना माझं? हा, ओ माई, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. हा, शाबास. ये मग इकडे, इथे. वचन दे मला, वचन दे की मी जे सांगेल ते तू ऐकशील. दे वचन, वचन. हा, आता नीट ऐक. तू तारासाठी गाणं गातेस हे जगन्नाथला कळलं. हो, जगन्नाथला कळलंय, आणि नुसतं कळलं नाहीये, त्याच्याकडे प्रूफ, व्हिडिओ आहे त्याच्याकडे. तू तारासाठी गाताना सावली, तुला फक्त एकच काम करायचं. कुणालाही न कळू देता गुपचूप जाऊन तो व्हिडिओ तुला जगन्नाथच्या फोनमधून डिलीट करायचा. करशील ना? हा, म्हणजे त्यांचा विश्वासघात करायचा? हो. आता शब्द दिलायसा तुम्हाला, आणि तो शब्द आता तू पाळलाच पाहिजे. नाही, पण मी कसं करू शकते? कसं करू शकते ते महत्वाचं नाहीये ग. कसं करू शकते पेक्षा कुणासाठी करू शकते हे महत्वाचं आहे सावली. म्हणजे बघ ना, किती साध्या सरळ घरातनं आलीस ग तू. तुझी आई ग बिचारी किती गरीब ग आहे ग. तिला सहन होईल का हे सगळं? हं? आणि तुझे बाबा पाप भिरू माणूस आहे ग, पाप भिरू माणूस. कसं सोसवेल त्यांना हे सगळं? आणि तुझा मोठा भाऊ बेरोजगारीच्या ओझ्याखाली आधीच बिचारा पिचलाय. काय करेल तो तुझी ही अवस्था बघून? हा,
मदत करू शकेल तू तुझी? आणि आपला अप्पू, त्याचं तर काही विचारायलाच नको. तो बिचारा आज आहे उद्या माई ऐकायला पण त्रास होतोय ना? त्रास होतोय ना हे ऐकायला? मग तूच विचार कर. जर ही सगळी परिस्थिती त्यांनी बघितली, हे सत्य त्यांच्या समोर आलं, तर तू काय करणार आहेस सावली? त्यांचं काही बरं वाईट झालं तर जगाला काय तोंड दाखवशील? त्यांचा कसा सामना करशील? कशी लपवशील ही सत्य परिस्थिती सावली तू? विचार कर. हा, विचार कर. मला हे नाही जमणार माई. काय म्हणालीस? माफ करा पण मला नाही जमणार. जगन्नाथजींसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणं किंवा त्यांच्या घरी जाणं ही या घरातल्यांची फसवणूक आहे. तू मला नकार देतेस सावली? तुझ्या भैरवी माईला, तुझ्या त्या भैरवी माईला जी कायम तुझ्या सोबत, तुझ्या कुटुंबासोबत सुख दुःखात उभी राहिली, तिला मेहेंदळेंच्या कुटुंबाची सून झालीस म्हणून एवढं धाडस आलं तुला? एवढं? ठीक आहे. तू आत्ता मला शब्द दिला होतास या विठ्ठलासमोर, तो तुला मोडायचा ना? मोड तू. तुला जे करायचंय ते कर. पण आता मी काय करीन ना ते तू बघच. माई माई थांबा. माई ही काय त्रास बीस देते की काय तुला? अगं नाही 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 नाही, त्रास वगैरे काही नाही. अगं काही नाही, मीच पाण्याचा ग्लास किचन मध्ये ठेवायला जात होते तर तीच वाटेत भेटली आणि तिने तो ग्लास घेतला. खूप आज्ञाधारक आहे हा सून तुझी तिलोत्तमा. हो का? तू कामासाठी आली असशील ना? काय काम होतं मला सांग. अगं नाही नाही नाही, काम वगैरे काही नव्हतं. सहजच आले होते. रिसेप्शनलाही आपली अगदी धावती भेटच झाली, नीट बोलताही आलं नाही. मी सहज तुम्हा सगळ्यांना भेटायला आले होते. गेल्या काही दिवसात तुमच्या घरात इतकं काय काय घडलं, लग्नाचा प्रसंग झाला, त्या सगळ्यानंतर तुझी मनस्थिती कशी असेल त्याची काळजी वाटत होती ग तिलोत्तमा. म्हणून तुला भेटायला आले होते. मी ठीक आहे, मी बरी आहे आणि कामात जरा बिझी आहे, बाकी काही नाही. खरंच बरी आहेस ना? नक्की. चल ठीक आहे. तू ठीक आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावर हे हास्य बघायलाच मी आले होते. बरं, तू कामाच्या गडबडीत आहेस, खूप बिझी आहेस, तू कंटिन्यू कर. आपण नंतर भेटूया कधीतरी, निवांत गप्पा मारू. नक्की नक्की. सावली येते ग. बघ बाई, नशिबानं एवढं चांगलं घर मिळालंय, एवढी चांगली माणसं भेटली आहेत, ती जप आता. माझ्याकडे तर नाही टिकलीस, निदान इथे तरी टिकून दाखव. हा, कसं आहे ना तिलोत्तमा, नशीबच असतं ग एखाद्याचं. सावली ताराच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा तुझ्या घरी आली काय,
आणि आता कायमचीच इथली झाली काय? नशीब आहे. चल मी येते, आपण निवांत भेटू. मॉम मी पण येतो. जर माईंनी घरी हे सगळं सांगितलं तर? काय झालं मम्मा? अशी मध्येच का गाडी थांबवलीस? तर तुला गंमत बघायची? गंमत बघ. नमस्कार नमस्कार भैरवीताई, नमस्कार. अपेक्षित नव्हता तुमचा फोन येईल असं, पण आजकाल माझ्या आयुष्यात ना अनपेक्षित गोष्टीच घडायला लागल्या. वा वा वा, बोला. तुमचा नमस्कार चमत्कार घ्यायला फोन केलेला नाहीये मी. बर, मग कशासाठी केलाय? अच्छा, म्हणजे असं तर नाही ना की माझं ऐकून तुम्ही त्या सावलीच्या जीवावर जगणं सोडून दिलंय, हे सांगण्यासाठी तर नाही ना फोन केला? सावलीच्या जीवावर आणि ही भैरवी जगेल? आधी तुमच्या सावलीच्या जगायचे काय वांदे झालेत ना ते ऐका. आत्ताच मेहंदाळेंच्या घरून येते मी आणि तिथे सावलीला भेटले. तुमच्या लाडक्या लेकीला फार हुशारक्या मारत होतात ना. सावलीला मी किती मोठ्या घरात दिलीये, श्रीमंत घरात दिलीये, तिथे तुमची लेक राणीसारखी राहील, हो ना? जरा जा आणि बघा तुमची लाडकी लेक किती सुखात जगते ती. हा, फार मोठ्या घरात मुलगी दिली असं वाटतंय ना तुम्हाला? तर ऐका, घरात नाही नरकात दिलीये तुम्ही तिला, नरकात. तिलोत्तमा तिचं साधं तोंडही बघत नाही. त्या घरात सावलीला कुणीही स्वीकारलेलं नाहीये. स्वीकारणं तर दूर, ती तिलोत्तमा तिच्या तोंडाकडेही बघत नाही हो साधं. अक्षरशः घरात एका अडगळीच्या कोपऱ्यात पडलेली असते ती. कुठे राहते ती माहितीये का? तुमची लाडकी लेक किचन मध्ये राहते. कुणी धड तिच्याशी बोलत नाही, कोणी धड तिच्याशी वागत नाही. काय अवस्था आहे तिची त्या घरात माहितीये का? फार मुलगी 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 करत होतात ना तिला. तर मग ऐका जगन्नाथ, तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. कळलंय? हा, मम्मा, हे सगळं फोन करून त्या जगन्नाथला सांगायची काय गरज होती? तर तू तुझ्या मम्माला ओळखतेस ना? तुझी मम्मा कधीच चुकीच्या निशाण्यावर गोळी मारत नाही. आता ही गोळी कुठे जाऊन लागते ना ते बघ. सारंग, काय बहिणी? काय काय इतक्या सकाळी इतक्या गडबडीत कुठे निघालाय? जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो. का पोलीस स्टेशनला? तुझं काय काम आहे? आणि कंपनीचं असेल तर आपल्याकडे माणसं आहेत ना. नाही ॲक्च्युली काल ज्या नंबरवरून मला मेसेज आला होता त्या नंबरचं जरा लोकेशन ट्रेस करून बघतो मी. डोंट वरी, काम ऑलरेडी सुरू झालंय. म्हणजे तो नंबर कुठून आलेला, त्या नंबरचं लोकेशन काय हे ट्रेस करण्यासाठी मी आधीच इन्स्पेक्टर भोसलेंना सांगितलंय. ते काम करतायत.
सो तू या गोष्टीवर तुझा टाइम वेस्ट नको करूस. अच्छा, म्हणजे मी जायची गरज नाही. ॲब्सोल्युटली नाही. मी करेन मॅनेज. आहे आम्हाला तुझी काळजी.